नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आज आपण नागपंचमीविषयी माहिती बघणार आहोत. मी सांगत आहे. श्रावण महिना नुकताच सुरू झाला आहे. म्हणजे श्रावण महिना म्हणजे महिलांचा, मुलींचा आवडता सण. म्हणजे ओळखा पाहू तर नागपंचमी हा सर्वात आवडता महिलांचा सण आहे. या श्रावण महिन्यात उत्साहाने साजरा केला जाणारा पहिला मोठा सण म्हणजे हाच नागपंचमी सण होय. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. तसेच नागपंचमीला महिला झिम्मा, फुगडी, झोके आणि विविध प्रकारचे पारंपरिक खेळ खेळतात. गावाकडे आजही अशाच पद्धतीने नागपंचमी साजरी केली जाते. श्रावणातील या पहिल्या मोठ्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दरवर्षी श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला नागपंचमीचा सण सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. नागांची उपासना आणि विशेष पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि आपल्यावर नागदेवतेची कृपा राहते असे मानले जाते. तसेच नागपंचमीच्या दिवशी महादेवांची आणि नागांची पूजा केल्याने कालसर्पदोषापासून मुक्ती मिळते अशी धार्मिक मान्यता आहे. यंदा श्रावणातील हा पहिला सण नागपंचमी कधी, नागपंचमीचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत काय हे आज आपण जाणून घेणार आहोत. यंदा नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी सर्वत्र साजरा केला जाणार आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 9 ऑगस्टला सकाळी 12:36 सुरू होणार असून ही तिथी 10 ऑगस्टला पहाटे 3:14 समाप्त होईल. या परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार नागपंचमीचा सण 9 ऑगस्टला सर्वत्र साजरा केला जाणार आहे. नागपंचमीला पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा 9 ऑगस्टला पहाटे 5:47 सुरू होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत हा मुहूर्त राहील. या कालावधीमध्ये तुम्ही नागदेवतेची आणि किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा करू शकता. तर नागपंचमीला पूजा करण्याची काय पद्धत आहे हे आपण जाणून घेऊया. नागपंचमीच्या दिवशी पहाटे लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून तुमच्या दिवसाची सुरुवात करा. त्यानंतर आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा. आता सूर्यदेवतेला जल अर्पण करा. त्यानंतर शुभ मुहूर्तावर देवघराजवळ नागदेवतेचे चित्र म्हणजे ज्योती किंवा मातीपासून बनवलेली नागाची मूर्ती स्थापित करा. आता नागदेवतेला हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. पूजा करून झाल्यावर नागपंचमीची कथा वाचावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून आरती करावी आणि नागदेवतेला वाटीभर दुधाचा नैवेद्य अर्पण करावा. श्री स्वामी समर्थ. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मी आज आपल्याला नागपंचमीची कहाणी, व्रतकथा ऐकवणार आहे. कहाणी नागपंचमीची. आटपाट नगर होतं. तिथे एक शेतकरी राहत होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता काय झालं, वारुळाची नागाची नागकुलं होती. त्यांना नांगराचा फाळ लागला. लवकरच ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिलंही नाही. इकडे तिकडे पाहू लागली. तेव्हा नांगर रक्तानं भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, ह्याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष तिने मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश झाला. शेतकऱ्याचा निर्वंश कसा करावा असं मनात आलं. होतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडली. पुढं तिला असं समजलं, ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आली. तो त्या घरी बाईनं पाटावर नाग नागिन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखविला आहे.
नागाने लाया दुर्वा वगैरे हे सर्व तिने वाहिलं आहे. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करते आहे. तो ही नागिन तिथं पोहोचली. पूजा पाहून संतुष्ट झाली. दूध पिऊन समाधान पावली. चंदनात आनंदानं लोळली. इकडे काय झालं? इकडे हिची प्रार्थना डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस? तुझे आईबाप कुठे आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहते तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको गं, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पुजते आहे, आपलं व्रत फळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगले नाही. असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली. तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं. नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नयेत, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सफळ संपूर्ण. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद.